दाखवतो बघा. तर या साईडला असे सर्व मुखवटे ठेवलेले आहेत आणि प्राचीन कोकण हे खूप छान असं प्रदर्शन आहे, ज्याच्यामध्ये कोकणची संस्कृती असेल, कोकणची परंपरा असतील, जाती धर्माचे लोक असतील, ते अगोदर कसे व्यवसाय करायचे, कसे आपले जीवनमान राहायचे, ते जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न ह्या प्राचीन कोकणमधून केलेला आहे. ये लोग जब गांव में आते थे तो उनके पैरों में खाल से बने जूते, कंधे पर कंबल और हाथ में घुंघरू की लाठी होती थी. उनके पास 100 या 125 गाय और 5-25 भैंसें होती थी. एक गाय भैंस को बेचना चाहे तो उनकी कीमत 8 या 10 हजार में जाती थी और इन सबको बेचना चाहे तो उनकी कीमत कहीं लाखों में जाती थी. और एक घटना बताती जो 500 साल पहले घटी है. यहाँ से 80 किलोमीटर दूरी पर मार्लेश्वर नाम का भगवान शंकर जी का मंदिर है. वहाँ पर एक पहाड़ी पर गुफा है, उस गुफा में शिवलिंग है. वहाँ की विशेषता है कि वहाँ जीवित सांप पाए जाते हैं. समाज की खाद्य संस्कृति में समानता नहीं थी. हमारे यहाँ के कोंकणी लोग अपने खाने में मछली की करी और चावल बहुत खाते हैं. कोंकण में आकर उबले मोदक, भाजने के वड़े और मछली की करी नहीं खाएंगे तो कोंकण की सफर अधूरी रहेगी. पहले कोंकणी लोग मिट्टी, लकड़ी और पत्थर के बर्तन रसोई घर में इस्तेमाल करते थे. ये जो जातनी जैसा दिख रहा है इसे घिरट कहते हैं. जातनी में अनाज पीसते और घिरट में अनाज के छिलके अलग किए जाते हैं. ये मोदक पात्र यानी कि पहला कोंकणी कुकर. यहाँ पर नीचे पानी रखा जाता है. यहाँ पर मोदक रखकर ढक्कन लगाकर मोदक पात्र चूल्हे पर रखा जाता है. इससे अंदर के मोदक स्टीम होते हैं. ये पूरण यंत्र, यहाँ दाल डाली जाती है. 2 रोड घुमाने से पूरण नीचे गिरता है. बाद में उसकी मीठी रोटी तैयार की जाती है यानी कि पूरण पुली, दाल पीसने के लिए. वो टिफिन बॉक्स है. नीचे 3 डिब्बे हैं. बाजू में 2 चम्मच है. ऊपर पानी पीने के लिए लोटा है. बाजू में चाय रखने के लिए किटली है. ये सेवे का लोहे का यंत्र है. सेवे का लकड़ी का यंत्र, उल्टाना और प्रेस करना है. ये घंगाल है. इसका इस्तेमाल पहले स्नान करते समय बादली की तरह किया जाता था. यहाँ पर लकड़ी के चमड़े दिखाए यानी कि पहला कोकणी जीवन इतना ही कष्टमय था और हजारों बरस ऐसे तरह जी रहे थे. ये क्या है? ये सेवे का लकड़ी का यंत्र है. सेब बनाने के लिए. तर इथे एक स्वयंपाक घर दाखवलंय. त्याच्यामध्ये जातं असेल, दळण्यासाठी हे जातं वापरायचे. त्यानंतर ही मोठी घागर आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी वापरायचे. त्यानंतर वरच्या बाजूला आपण बघितलं तर पितळेची सर्व भांडी आहेत. म्हणजे कोकणामध्ये अगोदर स्टीलच्या ऐवजी पितळेचा जास्त वापर केला जायचा. पाणी साठवण्यासाठी असेल, जेवण बनवण्यासाठी असेल. आणि इथे छान अशी मूर्ती दाखवलेली आहे. एक स्त्री आहे, ती आपली तांदळाची असेल, त्यानंतर ज्वारीची भाकरी बनवताना दाखवलेली आहे. तर खूप छान असं आपल्या कोकणच्या संस्कृतीची परंपरा सर्वांना सांगण्याचं काम या प्राचीन कोकणाने केलेलं आहे. एक ड्रॉ दाखवला, त्याच्यामध्ये कोण वेगवेगळ्या प्रकारची मच्छी विकताना दिसते. त्याच्यामध्ये इथे पापलेट आहे, त्यानंतर बांगडा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला मच्छी विकताना दिसत आहे. एक कोळीन, याला म्हावरा बाजार असं नाव दिलेलं आहे. ये चूड़ी वाला इस लड़की के घर आया है. पहले कोंकण में लड़की की शादी 8 या 10 साल में हो जाती थी. तब तक एक चूड़ी वाला उसे चूड़ियां चढ़ाने का किसी भी प्रकार का मुआवजा नहीं लेता था. जब इस लड़की की शादी होती थी तब इस लड़की के पिताजी उस चूड़ी वाले को एक छोटे सा सोने का गहना देते थे. इतनी उसकी बिदागी थी यानी कि 12 बलूतेदार अपने घाटे मुनाफे का विचार न करते सिर्फ अपने जिम्मेदारियां मानकर अपना अपना व्यवसाय करते थे. इथे छान असं एक कासार दाखवलेला आहे, जो बांगड्या भरायचा. त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी आहे, तिला बांगड्या भरताना दाखवलेला आहे. कारण की अगोदर 10 वर्षामध्येच मुलींचं लग्न व्हायचं. आपण थोडं पुढे जाऊया, तिकडे सुद्धा छान अशी माहिती सांगतात. इथे छान असं एक घार दाखवले, त्याच्यामध्ये त्यांनी नागाला पकडलंय. प्राचीन कोकणचा हा भाग पूर्ण डोंगराचा भाग आहे. आपण वर चालत जावं लागतं, त्यानुसार आपल्याला प्राचीन कोकणची सर्व माहिती घेता येते. इथे छोटासा तळाव दाखवला आहे, त्याच्यामध्ये ही मगर दाखवलेली आहे. आपण अजूनही चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या मगर पाहायला मिळतात. कोंकण में बहुत जंगल था, इसलिए गांव में बहुत सारा पानी था. गांव में सबसे ऊंचाई पर जिस जगह पर 12 मास तक पानी बहता था उसी जगह पर बंधारा बांधकर छोटे नाले से गांव के हर एक घर में पानी पहुंचाया जाता था. ग्राम देवता के बाद पनघट एकमात्र स्थान है जहाँ पर गांव के सभी लोग इकट्ठा हो जाते थे. औरतें पानी भरने के लिए, कपड़े धोने के लिए आती थी. छोटे बच्चे स्नान करने के लिए, मछलियाँ पकड़ने के लिए आते थे.
कोकणी चिमण का सौरा या मेरा पनगट है। पाणवठा दाखवलेला आहे आणि या पाणवठ्यामध्ये एक कासव आहे, मगर आहे। असं पाणवठा म्हणजे आपण बघितलं तर 12 महिने त्या ठिकाणी पाणी असायचं, पिण्यासाठी असेल, त्यानंतर इतर कामासाठी सुद्धा पाणी तिथून घेऊन जायचे। इथे छान असं चर्मकार समाजाचं घर दाखवलेलं आहे। चर्मकार है, खाल से चीजें बनाने का काम एक चर्मकार करता था। और इसके साथ और एक घटना बताते जो 500 साल पहले घटी है। यहाँ से 80 किलोमीटर दूरी पर मार्लेश्वर नाम का भगवान शंकर जी का मंदिर है। वहाँ पर एक पहाड़ी पर गुफा है, उस गुफा में शिवलिंग है। वहाँ की विशेषता है कि वहाँ जीवित सांप पाए जाते हैं। पहले भगवान एक गाँव में रहते थे, उस गाँव के लोगों का व्यवहार उन्हें पसंद नहीं था, इसलिए उन्होंने गाँव छोड़ने का निर्णय लिया। मकर संक्रांति के पहले दिन उन्होंने गाँव छोड़ दिया। गाँव के बाहर एक चर्मकार का मकान था। ये चर्मकार गरीब परंतु श्रद्धालु नीतिवान था। शंकर जी ने किसी भी प्रकार का जाति पाति का भेद न करते उसे मशाल दिखाने की विनती की। चर्मकार ने अतिथि देवो भव समझकर मशाल दिखाने के लिए बाहर निकले। आज जिस जगह पर मार्लेश्वर है वहाँ जाकर भगवान शंकर जी ने अपना अस्तित्व प्रकट किया और इस चर्मकार को दर्शन दिया और उसे कहा कि अब मैं इस गुफा में ही रहूंगा। इस घटना को 500 साल हो गए, लेकिन हर संक्रांत को भगवान शंकर जी की पालकी उनके मूल गांव से निकलती है। तब उस पालकी को मशाल दिखाने का काम चर्मकार का आज का वंशज वो करते हैं। यानी कि मार्लेश्वर ऐसा स्थान है जहाँ पर किसी भी प्रकार का जाति पाति का भेद नहीं माना जाता। आगे हमने मार्लेश्वर भगवान की प्रतिकृति बनाई। तर छान अशी त्यांनी चर्मकार समाजाची माहिती सांगितलेली आहे। चर्मकार आणि जे मार्लेश्वर आहे मंदिर, त्यांचं एक अनोखं जे रिलेशन होतं ते इथे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे। तुम्हाला प्राचीन कोकणचा हा एरिया बघितला ना तर पूर्ण हा एरिया असा पूर्ण जंगलाचाच एरिया आहे, डोंगराचा भाग आहे। गुहेमध्ये दर्शन घ्यायला जाण्यास जाऊ शकतो। खाली मार्लेश्वर मंदिराची सुंदर प्रतिकृती बनवलेली आहे गुहेमध्ये। मार्लेश्वर ॲक्च्युली तिथे आहे कसं हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। आपण दर्शन घेऊ शकतो तिथे, कारण की कोकणामध्ये आले तर पर्यटन स्थळ आपण बघितलं, गुहागर असेल, त्यानंतर मार्लेश्वर असेल, रत्नागिरी असेल, तर ह्या ठिकाणी प्रत्येकजण आपण भेट देत असतो। त्याच्यामध्ये एक मार्लेश्वर शंकराचं देवस्थान, तिथे मकर संक्रांतीला खूप मोठ्या प्रमाणावर छान असा उत्सव साजरा केला जातो। तर आपण इथे मार्लेश्वरचं छोटंसं मंदिर दाखवलं आहे, तिथे आपण दर्शन घेऊया। हर हर मार्लेश्वर। आपण डोंगरामध्ये वरती चढून आलोय, तर इथे परत धनगर समाजाचं एक छोटीशी माहिती सांगणार आहेत त्या। ये धनगर है। धनगर इस मराठी शब्द का अर्थ है जिसके पास बहुत धन संपत्ति होती है। पहले धनगर लोग इतनी दुर्गम पहाड़ी पर रहते थे कि वहां से उनका पहला बस स्टॉप भी 10 या 12 किलोमीटर दूरी पर होता था। ये लोग जब गांव में आते थे तो उनके पैरों में खाल से बने जूते, कंधे पर कंबल और हाथ में घुंघरू की लाठी होती थी। उनके पास 100 या 125 गाय और 5-25 भैंसें होती थी। एक गाय भैंस को बेचना चाहिए तो उनकी कीमत 8 या 10 हजार में जाती थी, और इन सबको बेचना चाहिए तो उनकी कीमत कहीं लाखों में जाती थी। इतना ही धनवान आदमी था, लेकिन कोकणी लोगों की रहन सीधी होने के कारण इनकी रहन भी ऐसी थी। धनगर समाजाची थोड़ी इथे माहिती सांगितली। की गोठी है, जंगली जानवरों से बचाने के लिए इसी ऊपर बंधी गई है। इसके अंदर गैप होने के कारण उन्होंने किया महिला नीचे गिरता था। छप्पर की रचना ऐसे कि इतनी बारिश है लेकिन बारिश का पानी अंदर नहीं जा सकता। धनगरांकडे जे धन होतं ते मोठ्या प्रमाणावरती गोधन होतं, म्हणजे गोरं असतील, बकऱ्या असतील, असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे धन होतं आणि ते खूप त्याची किंमत होती असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। धनगर राहायचे। कत्था निकाला जाता है पान में डालते हो। आगे कत्था निकालने की प्रोसेस दिखाइए। काताची भट्टी इथे दाखवलेली आहे। ये कत्था भट्टी है। कत्था निकालने के लिए उस पेड़ को पूरा काटा जाता है। उसके अंदर जो रंग वाला हिस्सा होता है उसके छोटे छोटे टुकड़े किए जाते हैं। वो टुकड़े पहले 4 मटके में पानी के साथ उबाले जाते हैं। पहले 4 मटके उबालने के बाद 5वें मटके में विशेष घंटों तक उसे उबाला जाता है। उससे निकालकर छाया में सुखाया जाता है। बाद में उसके छोटे छोटे पीस किए जाते हैं। कत्था निकालने के लिए 3-4 महीने लगते हैं।
ये मच्छर है, इसका इस्तेमाल पहले शिकार के लिए, वॉच टावर के लिए किया जाता था। इससे 10 या 12 किलोमीटर दूरी का प्रदेश दिखाई देता है। जाना हो तो 3 लोग ऊपर चप्पल निकाल कर जा सकते हैं। वहाँ पर मास्क पहनकर फोटो निकालना तो निकाल सकते हैं। यहाँ पर मेरा गाइड खत्म हुआ, आगे शॉप है, वहाँ पर आपको शॉपिंग करने तो कर सकते हैं। शॉप से आगे जाना है, लास्ट पॉइंट है शंख का प्रदर्शन। तर इथे मचाण दाखवलेले आहे। मचाण म्हणजे शिकारी करण्यासाठी जुने लोक असेल ते असं उंचावरचं ठिकाण निवडायचे आणि शिकार करण्यासाठी तिथून सोपं पडायचं। तर हे एक मचाण आहे, तिथून आपल्याला खालचा जो डोंगराचा एरिया आहे तो पूर्ण दिसतो। त्यानंतर साधारण हा प्राचीन कोकणचा एरिया आहे ना, तिथे प्रत्येक झाडाला असं तरी छान असं माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। कर्क आणि कर्कचं कुठचं आराध्य वृक्ष आहे तर पिंपळ, तर ते रास आणि त्यासाठी कुठचं महत्त्वाचं झाड आहे त्याची माहिती सांगितलेली आहे। आपण इकडे बघितलं तर कळमाचं झाड इथं दाखवलेलं आहे। खूप छान असा एरिया त्यांनी सजवलेला आहे। खरं म्हटलं तर हा खूप जंगलाचा एरिया आहे। त्यांना वेगळं स्वरूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। प्राचीन कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। खरं म्हटलं तर इथलं खरं तर पावसाळ्यामध्ये इथे बघणं खूप सुंदर असेल, कारण की पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना छत्री घेऊन हे सर्व बघणं खूप छान असेल। कारण की हा सर्व एरिया आहे तो पूर्ण आमचं जसं आपण गावाला बघतो रहाटी असते, त्या रहाटीमध्ये खूप झाडं असतात, तशा प्रकारचा हे डोंगराचा भाग आहे जिथे खूप छान प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, त्यांची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे। ते आपण खूप छान प्रकारे अशी माहिती घेऊ शकतो। मचाण दाखवलेले आहे, तिथे आपण वरती चालत चालत जाणार आहोत। कारण की मचाण म्हणजे ॲक्च्युली काय आहे की वरच्या साईडला उंचावरनं सर्व खालचा भाग दिसतो। प्लस म्हणजे साधारण कोकणामधली लोक शिकार करण्यासाठी एक उंच ठिकाण निवडायचे, तिथून खालून शिकार करायला सोपं जायचं। प्लस खालचा जो एरिया आहे त्याच्यावरती लक्ष पण ठेवता यायचं। तर त्या मचाणवरती जाऊया आपण, बघूया किती खालच्या प्रकारचा एरिया आपल्याला किती दिसतोय तो बघूया। थोडं जपून जावं लागेल, कारण की हा जो एरिया आहे तो थोडा हायटेड एरिया आहे। तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पूर्ण जे प्राचीन कोकण आहे ते आपल्याला इथून वरून दिसणार आहे। आणि खालच्या साईडला आपण बघितलं तर बिबट्याचं सुद्धा इथे एक प्रतिकृती दाखवलेली आहे, ते बिबट्या दाखवलेला आहे खाली। त्यानंतर वाघ आहे, माकड आहेत, असे वेगवेगळे पुतळे इथे ठेवलेले आहेत। तर थोडं वरती जाऊन छान असं तुम्हाला मी पूर्ण हे प्राचीन कोकण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। खूप मस्त वाटते, हवा लागते छान असं। आणि हा पूर्ण जंगलाचा एरिया आहे ना, हे प्राचीन कोकण आहे। आणि खालच्या साईडला इथे वेगवेगळे पुतळे, त्यानंतर वेगवेगळ्या समाजाची जे मगाशी आपण घरं बघितली ती सर्व इथे ठेवलेली आहेत। तर हे मचाण आहे, त्याच्यावरून आपण हळूहळू खाली उतरणार आहोत। थोडं पुलासारखं असं बांधलं आहे त्यांनी, खूप छान असं एक लोकेशन आहे जिथून आपण खालचा भाग सर्व बघू शकतो। इथे दशावताराचं जे वापरणार आहे मुखवटा वापरतात दशावतारा, तो दाखवलेला आहे। म्हणजे रावणाची 10 तोंड इथे दाखवलेली आहे। त्यानंतर इथे सुद्धा दशावतारासाठी वापरले जाणारे प्राणी असतील, त्यानंतर आपण नरसिंहाचा मुखवटा असेल इथे दाखवलेला आहे। तर तुम्हाला हा मी दशावताराचं मध्ये वापरला जाणारा रावणाचा पुतळा दाखवतो। खूप छान आहे एकदम दशावताराचा पुतळा। तर ह्या साईडला असे सर्व मुखवटे ठेवलेले आहेत। आणि प्राचीन कोकण हे खूप छान असं प्रदर्शन आहे, ज्याच्यामध्ये कोकणची संस्कृती असेल, कोकणची परंपरा असतील, जाती धर्माचे लोक असतील, ते अगोदर कसे व्यवसाय करायचे, कसे आपले जीवनमान राहायचे, ते जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न ह्या प्राचीन कोकणमधून केलेला आहे। कोकणमध्ये इथे छोटंसं शॉप आहे, तिथे लाकडाचे खेळणे असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची वस्तू असतील त्या विक्रीसाठी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। आपण प्राचीन कोकणमध्ये आल्यानंतर ह्या कोणत्याही वस्तू आपण घेऊ शकतो, खरेदी करू शकतो। ज्याप्रमाणे कोकणचा सुकामेवा असेल, काजू असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे असतील, हे सर्व इथं विकण्यासाठी आहे। त्याचप्रमाणे खालच्या साईडला शंख प्रदर्शन आहे, ते आपण बघण्यासाठी जाऊया। जयगड किल्ल्याची सुंदर अशी प्रतिकृती इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। इथे आपल्याला गाईड असतात, ते वेगळ्या चांगल्या प्रकारे माहिती सांगतच असतात। आता प्राचीन कोकणमध्ये इथं हॉटेल आहे, तिथे आपण बघू शकतो की उकडीचे मोदक, सोलकढी, भाजणीचे थालीपीठ असे आपले कोकणचे जे खास पदार्थ आहेत ते इथं विक्रीसाठी ठेवलेले आहेत। प्राचीन कोकणमध्ये पुढचा भाग आहे शंख प्रदर्शन, तिथे सुद्धा आपण जाणार आहोत। प्राचीन कोकणचा एरिया पूर्ण जंगलाचा एरिया आहे, त्याच्यामध्ये खूप छान असं त्याने एक प्रदर्शन तयार केलेलं आहे।
बाहर जाते हैं तब गाँव की सीमा पर जो भगवान होते हैं उनको राखंडा देते हैं, उनको वंदन करके हम गाँव के बाहर जाते हैं। हमारी श्रद्धा है कि हम हमारे संसार में आत्मविश्वास से जीते और सफल हो जाते हैं। आप अगर श्रद्धालु है तो उनको जरूर वंदन करना, आपका आगे का सफर अच्छे से होगा। राजपंच शंकर प्रदर्शन वहाँ से ही एग्जिट है। इथे गावचा जो देव असतो वेशीवरचा त्याचं एक छान असं प्रतिकृती दाखवलेली आहे आणि इथे हा जो पुतळा आहे त्याच्या खांद्यावरती ही घोंगडी आहे। इथून थोडं आपण पुढे जाऊया आणि आपल्याला इथे शंख प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे गाईड आहेत, ते गाईडसुद्धा आपल्याला माहिती सांगणार आहेत। शंख प्रदर्शनामध्ये शंखाची पूर्ण माहिती सांगितलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची शंख कोणते कोणते आहेत त्याची माहिती सांगितलेली आहे। तर आपण बघूया पुढे इथे जे शंख आहे त्यामध्ये पूजेसाठी वापरले जाणारे हे शंख आहेत। त्यानंतर इथं आपल्याला जो पान घोडा म्हणून एक समुद्रामध्ये आढळणारा हा जो प्राणी आहे तो छान प्रकारे इथे दाखवलेला आहे।